आरोग्य संगीतामध्ये म्हणजे म्युझिक थेरपीमध्ये आज आपण सर्दी किंवा कोल्ड या विषयावर बोलणार आहोत. सामान्य सर्दी, ज्याला फक्त सर्दी म्हणून ओळखले जाते, तो वरच्या श्वसन मार्गाचा एक विषाणूजन्य संसर्गजन्य रोग आहे. हा प्रामुख्याने नाकावर परिणाम करतो. नाकातून पाणी वाहणे या सर्दी म्हणतात. तिचे अनेक कारणे असू शकतात. यापैकी इन्फेक्शन आणि ॲलर्जी अशी दोन प्रमुख कारणं आहेत. ज्याला सर्दी, पडसे, तीव्र व्हायरल नासोफरेंजायटिस, व्हायरल नासिकाशोथ, तीव्र कोरायझा असेही म्हणतात. आता याची लक्षणं बघा. पहिली गोष्ट, खोकला येतो, घसा खवखवतो, नाक वाहते, शिंका येतात, डोकेदुखी असते आणि ताप पण येतो. यावर घरगुती काही उपाय आहेत. पहिला आहे आले कुस्करून पाण्यासोबत उकळावे व प्यावे. सततच्या खोकला, घसा खवखवणे आणि रक्तसंचय यापासून आराम मिळतो. दुसरा, मध. गरम दुधात मध घालून कोरड्या खोकल्यापासून आराम मिळू शकतो. तिसरं, लसूण. हा सर्दी, खोकला, क्षयरोग, दमा, मलेरिया इत्यादी आजारापासून बचाव करण्यासाठी अष्टपैलू उपचार आहे. चौथा आहे हळद. कोमट दुधात अर्धा चमचा हळद पिल्याने कोरडा खोकला कमी होतो. पाचवा आहे बदाम. 5-6 बदाम 8 ते 10 तास पाण्यात भिजवा. भिजल्यानंतर एका गुळगुळीत पेस्टमध्ये मिसळा आणि 1 चमचा बटरमध्ये मिसळा. दिवसातून 3 वेळा प्या. 6वा आहे अननस. मध आणि अननस खोकला कमी करते. 7वा आहे द्राक्षे. द्राक्षामध्ये कफनाशक गुणधर्म असतात. मधाबरोबर घेतल्यास उत्तम परिणाम दिसतो. 8वा आहे ओवा. ओव्यामुळे सर्दी, फ्ल्यू, इतर विषाणूजन्य संसर्गापासून बचाव करता येतो. 9वा आहे लिंबू. लिंबातील व्हिटॅमिन सी आणि मध खोकला व जळजळ कमी करू शकते. 10वा आहे गूळ. मिरपूड 20 मिनिटं उकळा, त्यात जिरे आणि गूळ घाला. ते मिश्रण पिल्याने कफ बाहेर निघतो. 11 आहे पेपरमिंट. पेपरमिंटमधील मेन्थॉल हा घटक श्लेष्मा तोडण्यास मदत करतो. 12 आहे लव्हेंडर तेल. डांग्या खोकला, दमा, सर्दी, ब्रॉन्कायटिस, स्वरयंत्राचा दाह, श्वासाची दुर्गंधी आणि घशाच्या संसर्गासाठी उपयुक्त आहे. कांदा. अर्धा चमचा कांद्याचा रस 1 चमचा मधात मिसळून प्या. तुमचा घसा शांत होईल आणि खोकला कमी होईल. आरोग्य संगीतामध्ये केदार, मियाकी मल्हार, श्री, श्याम कल्याण, भैरवी इत्यादी रागांच्या श्रवणाने सर्दी कमी होते असे म्हणतात. धन्यवाद.